त्यांची मंडळी खऱ्या अर्थानं आपण मुख्य मंचावर पाहायला मिळते. जीएन अर्थातच घरात नेटवर्क आणि घरात नेटवर्कच्या माध्यमातून ही स्पर्धा. जीएन खऱ्या अर्थानं आता फक्त नाव नाही आहे तर आमच्या वसई तालुक्यामध्ये एक मोठा ब्रँड आहे. नीट अँड क्लीन क्वालिटी, दूध का दूध, पाणी का पाणी आणि आकाश घरात यांचं हे संपूर्णतः नेटवर्क. मॅचला सुरुवात, लेट्स प्लेचा इशारा. अभि आणि अभिच्या विपक्षामध्ये चेतन. दोन सलामीवर बॅटर आहेत. पहिला चेंडू लोअर फुलटचा, बॅटची कडा, पंचांचं बोट हवेत. अर्थातच चेतन गोल्डन डकचा शिकार. पहिल्या चेंडूवर चेतनला माघारी यावं लागतंय. आदरणीय सन्माननीय सागर पाटील साहेब, आपल्याला विनंती असेल आपण मुख्य मंचावर येऊन आसन अस्तवायचं. सागर दादा, आपल्याला विनंती आहे आपण मुख्य मंचावर येऊन आसन अस्तवा. पहिल्या चेंडूवर गडीबाद आणि त्यानंतर पुन्हा एकदा वळण घेणारा चेंडू. यावेळेला सन्मान दिला जातोय, धावेंचा श्रीगणेश केला जातोय. दोन विनर संघ आहेत. दोन विनर संघातील लढत आपल्याला पाहायला मिळते. एकीकडे किंजल 11 आणि त्यांच्या विपक्षामध्ये पांडवाज. अतिरिक्त वळण घेणारा चेंडू, अगदी हातभर वळण घेणारा चेंडू अभिचा आणि त्याला सन्मान दिला जातोय. सिंगल धाव धापकामध्ये येत असताना पहिल्या 3 चेंडूंचा खेळ 2 धावा धापकावर येतात. विरार क्रिकेट असोसिएशन आणि अंडरम क्रिकेटला आता खऱ्या अर्थानं सुखाचे दिवस आलेत. त्यापाठचं कारण खऱ्या अर्थानं प्रत्येक आठवड्यामध्ये होणाऱ्या ह्या स्पर्धा 30,000, 40,000, 50,000 प्रत्येक आठवड्यामध्ये ह्या स्पर्धा होत आहेत आणि ह्या स्पर्धेंना आज एक वेगळा ग्लॅमर आहे. अंडरम क्रिकेट खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलं तर वसई विरार अंडरम बॉक्स क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेनं देखील आज अर्नाळा नगरीमध्ये चालू असणारे JKCC जुना कोळीवाडा ती स्पर्धा देखील आपण पाहतोय. म्हणजे वसई तालुक्याचं अंडरम क्रिकेट सध्याच्या घडीला एक वेगळं उडान घेत आहे. अनेक मोठमोठ्या स्पर्धा आणि अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं अंडरम क्रिकेटमध्ये कोणी पाहिलं होतं का की बाईक देखील येईल, परंतु आज त्या प्रकारचा तो खेळ आहे. अंडरम क्रिकेट त्या वरच्या लेवलला वसई तालुक्यामध्ये खेळला जातं. ह्याच अंडरम क्रिकेटपासून त्याची सुरुवात खऱ्या अर्थानं द बाहुबली ऑफ इंडियन टेनिस क्रिकेट, ह्याच नगरीचं सुपुत्र सुमित भरत ढेकळे आज आखाती देशांपर्यंत एक वेगळा धुमाकूळ घालतोय. ह्याच अंडरम क्रिकेटपासून त्याची सुरुवात अर्नाळा गावचा सुपुत्र द फायटर जेट ऑफ वसई तालुका प्रशांत घरत असेल. ह्याच अंडरम क्रिकेटपासून त्याची सुरुवात होती आणि ह्याच अंडरम क्रिकेटनं खऱ्या अर्थानं मोठमोठे खेळाडू. आज देखील आपण किंजल 11चा संघ आपण पाहायला गेल्यानंतर त्या संघामध्ये 2016 आणि त्या 16मध्ये विश्वचषक जो भारतामध्ये मला वाटतं झाला होता आणि त्यावेळेला ओमन सारख्या संघामधून ज्या खेळाडूनं प्रतिनिधित्व केलं होतं तो खेळाडू आता गोलंदाजी मार्कवर आहे. नेस्टर धम्बा. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 4 धावा धापकावर येत असताना 2 गडींच्या मोबदल्यात आता दुसरं षटक मार्गस्थ आहे. हॅडलीच्या हातात चेंडू दिला जातोय. 6 मध्ये 4, 2 धावा धापकावर येत असताना इम्पॅक्ट प्लेयर आहे. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवर हॅडली येतोय. बघा, येथून एकाला रोकायचं तर एकाला टोकायचं. अंडरम क्रिकेट ह्या बळावर खेळला जात आणि त्या प्रकारचं कॉम्बिनेशन फील्ड. ॲलन गावद्या, दुसरीकडून अब्राम होता, एबी होता. चांगल्यारीत्या फील्ड करत असताना 5 धावा आतापर्यंत धापकावर आहेत. क्रिकेटचं विश्वन एक आगळं वेगळं आहे. म्हणजे कोणासोबत जिंकायचं असेल तर कोणाला तरी हरवावं देखील लागतं आणि क्रिकेटच्या खेळामध्ये स्वतःला हे मात्र करावं लागतं. सिद्ध करण्यासाठी चालणारी ही लढत 2 विनर संघ आणि त्या 2 विनर संघातील हा पराकोटींची लढत ही मैदानाच्या आत आहे. किंजल 11चा संघ, किंजल 11च्या संघानं म्हटलंय आम्हाला हे मैदान पसंत आहे. ह्या मैदानामध्ये आम्ही चॅम्पियन आहोत आणि तो चॅम्पियन सारखा खेळ पुन्हा एकदा हा नक्कीच आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करू. फेकीत निके, अजून एक गडी, पंचांचं बोट हवेत. अर्थातच अजून एक गडी येतोय डगआउटच्या दिशेनं.
क्रिकेट आहे आणि क्रिकेटचा खेळ आम्हाला जणू काही इतका आवडतो ना की अंडरआर्म क्रिकेट काय इतकं प्रगत झालं अनिकेत सर. खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलं तर अंडरआर्म क्रिकेट नोकरी धंदा शिक्षण प्रपंच सर्व काही सांभाळून खेळता येणारा खेळ अर्थातच अंडरआर्म क्रिकेट आहे. म्हणजे यातील बहुतांश खेळाडू आपण पाहायला गेलं तर शिक्षण देखील करत असतील, अनेक खेळाडू आपण पाहायला गेलं तर नोकरी देखील करत असेल, अनेक खेळाडू आपण पाहायला गेलं तर व्यवसाय देखील करत असतील. आणि तो खेळ खऱ्या अर्थानं त्या बळावर आज वेगळ्या लेवलचं ग्लॅमर घेतोय. आउटसाइड द लेग स्टम्पचा मारा अतिरिक्त धाव धाफकामध्ये येत असताना धाफकावर आतापर्यंत 9 धावा आहेत. कुणाल अगदी बॅनरच्या जवळ होता. सिंगल धाव डिक्लेअर झोन मध्ये येत असताना 10 धावा आता डबल डिजिट मध्ये आकडा जातोय. आफ्टर लॉंग टाइम अर्थातच किंजल 11चा संघ आतापर्यंत भारी आहे, आतापर्यंत हवी आहे. चांगला खेळ आतापर्यंत त्यांनी मैदानात दाखवलाय. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह मोडमध्ये खेळला जातोय. सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना पहिल्या 12 चेंडूंचा खेळ 11 धावा धाफकावर येत आहेत. नेस्टर धंबा तिसरं षटक मार्गस्थ आहे. पहिल्या 12 मध्ये 11 धावा धाफकावर येत असताना 3 गड्यांच्या मोबदल्यात पहिला चेंडू यावेळेला अगदी मैदानाला गुदगुळ्या करत येणारा परंतु चांगल्यारीत्या कॉम्बिनेशन फील्ड. उत्तम आहे, चांगल्यारीत्या उत्तम दर्जाचं त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं ते क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना आता पुढील चेंडू पुन्हा एकदा वळण घेणारा, पुन्हा एकदा तो सन्मान दिला जातोय. अच्छे का सन्मान करो बुरे का अपमान करो ही क्रिकेटची रणनीती आहे आणि त्या रणनीतीला त्या प्रकारचा खेळ करत असताना पहिल्या 2 मध्ये 2 धावा धाफकावर येत आहेत. पुन्हा एकदा वळण घेणारा चेंडू. क्या बात है. नेस्टर धंबा अंडरआर्म क्रिकेट लेदर क्रिकेट असेल टेनिस क्रिकेट असेल ह्या खेळाडूचा एक वेगळा बोलबाला आहे आणि तो नेस्टर यावेळेला मैदानाच्या आतमध्ये परंतु यावेळेला चुकी. नो +1 1+1 धाफकावर 15. आतापर्यंत पहिल्या 3 चेंडूंचा खेळ अजून देखील येणाऱ्या 9 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. येणाऱ्या 9 चेंडूमधून किती धावा धाफकावर बनवल्या जातील, किती धावांचं टार्गेट किंजल 11चा संघ आहे. डिफिकल्ट टास्क आहे आणि डिफिकल्ट टास्कला भेदण्यासाठी त्या प्रकारचा खेळ समोरचा संघ देखील तितक्याच ताकदीचा आहे. डाऊन द ग्राउंड चांगल्यारीत्या आता यावेळेला धीरू होता डायरेक्ट हिट परंतु पंचांना म्हटलं यावेळेला आमची टेक्निकल टीम आहे जे नेटवर्क आहे घरात नेटवर्क आणि ह्या घरात नेटवर्कचा आम्ही यावेळेला ती मदत घेऊया. खऱ्या अर्थानं घरात नेटवर्क आपण पाहायला गेलं तर नीट अँड क्लीन क्वालिटी आहे, उत्तम दर्जाची क्वालिटी आहे आणि त्या क्वालिटीचा यावेळेला खऱ्या अर्थानं ॲक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतो नक्की काय घडलं. ज्यावेळेला चेंडू फेकी केली त्यावेळेला नक्की बॅट ग्राउंड होती काय ह्या साऱ्या गोष्टींवर आता पंच अर्थातच दर्शन अहिरे सर यावेळेला विचार विनिमय करतात आणि त्यानंतर पंचांचं बोट हवे त्या अर्थातच गडी बाद. अजून एक चौथा. वन टू गो. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. 16 धावा धाफकावर येत असताना पहिली 2 षटक आणि त्याच प्रकारचं तिसरं षटक देखील आहे. नेस्टरनं आतापर्यंत ॲक्युरेसी मैदानामध्ये दाखवली जाते. शेवटच्या चेंडूवर येते सिंगल धाव. पहिल्या 18 चेंडूंचा खेळ 17 धावा धाफकावर येणाऱ्या 6 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. अरे लाखों अरमानों को जलाकर हमने ये शौक पाले, कोई पूछे तो बता देना कि ये सारे पगले क्रिकेट के दीवाने आहे. आणि हा क्रिकेटचा खेळ आम्हाला जणू काही इतका आवडतो की ह्या खेळानं आज अक्षरशः आम्हाला वेड लावून ठेवलंय. ह्या खेळाचे खऱ्या अर्थानं आज संपूर्णतः भारत राजा वर्ष हा एक वेगळा दिवाण आहे. म्हणजे प्रत्येकजण आज मोबाईलवर क्रिकेट पाहतोय. इंडियन प्रीमियर लीग असेल टेनिस क्रिकेटचे सामने पाहतो. आम्हाला अंडरआर्म क्रिकेट पाहायचं, आम्ही अंडरआर्म क्रिकेट पाहतोय. प्रत्येकानं ह्या खेळाला अगदी डोक्यावर घेऊन मिरवलंय. म्हटलं जातं ना की कोणाला प्रेमाची नशा तर कोणाला दारूची नशा, परंतु आम्ही क्रिकेटच्या हाती आहोत. आम्हाला फक्त आणि फक्त बॅट आणि बॉलची नशा.
कोणाला पदाचा गर्व, कोणाला श्रीमंतीचा गर्व असतो, परंतु आम्ही क्रिकेट चाहते आहोत. आम्हाला फक्त त्या घरातील ट्रॉफींचा गर्व, आणि ती ट्रॉफी ही मानाची, ही सन्मानाची, ही अभिमानाची. ही ट्रॉफी कोणाच्या नावी जाणार आणि त्यासाठी चालणारे हे 24 संघ हे एकमेकांच्या विपक्षामध्ये लढत असताना हे नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील. अजून एक निर्धाव चेंडू येतोय. धावफलकावर आतापर्यंत 17 आहेत. धावेंना रोख लगावले. येथून येणारा एखादा चौकार मॅचला वेगळी कलाटणी देणारा असणार आहे, परंतु यावेळेला झेल धरणीला दान केला होता आणि त्यानंतर पंचांचं सॉफ्ट डिसिजन. गडी बाद आहे आणि त्यानंतर पंचांना चॅलेंज करत असताना यावेळेला रिव्ह्यू घेतला जातोय. बघा, मॅच चालू ठेवायची. ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतोय. आयोजक आहेत ते आपण मॅच चालू ठेवायचे. दर्शन सर, डिसिजन OUT गडी बाद आहे. तीन 3.3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. येणारे 3 चेंडूंचा खेळ बाकी असणारे येणारे 3 चेंडू. आखोट टप्प्याचा चेंडू चांगल्यारीत्या फील्ड, सिंगल, कम्प्लीट आहे. अभि स्वतः कर्णधार आणि त्या प्रकारचा खेळ अभिचं सातत्यानं आपण पाहिलंय. क्षेत्ररक्षण असेल, गोलंदाजी असेल, फलंदाजी असेल, अभिचा तो खेळ एक वेगळा उत्तम दर्जाचा आपण पाहिला. आणि तो खेळ यावेळी येतोय. चेंडू डायरेक्टली मर्यादित क्षेत्राच्या बाहेर. अर्थातच अजून एक गडी येतोय डगआउटच्या दिशेनं. संदेश येतोय. न्यू बॅटर आहे. 1 to go. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. यावेळेला अतिरिक्त धाव धाफकामध्ये येत असताना आउटसाइड द लेग स्टंप समोर आहे. 19 धावा धाफकावर. खोलवर टप्प्याचा चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगल्यारीत्या गॅदर. गडीबाद. अजून एक. पहिल्या 24 चेंडूंचा खेळ. 19 धावा धाफकावर. येणारे 24 मध्ये 20 एक माफक आव्हान धाफकावर आहे. तुर्तास 2 पराभूत संघ आपण त्यातील नाणेफेकीचा कॉल करणार आहोत. चला, 2 पराभूत संघ आपण यायचे आहे. 2 लुझर संघ आणि त्यात आपण नाणेफेकीचा कॉल करणार आहोत. हरिओम आणि त्यांच्या विपक्षात PCC. PCC संघ आपला कर्णधार पाठवा. बघा, मुख्य मंचावर आपण टॉस करतोय. PCC या मुख्य मंचाच्या दिशेने या. Sou de salto alto, vou deixar
शांत आणि संयमी सुरुवात आतापर्यंत केली टीम किंजल 11 या संघाने. 3 चेंडूमध्ये आतापर्यंत फक्त 3 धावा खर्च केलेत. ओहो, चांगल्या दर्जाचा खेळ आपण पाहतोय. षटक क्रमांक 1 गोलंदाज प्रथम याच्या हातामध्ये चेंडू चोला. 4ही चेंडूवरती सिंगल आलेत. येणारे 2 चेंडूचा अजून देखील खेळ बाकी असेल. हलक्या हाताने पुन्हा एकदा ऑफ साईडला फक्त खेळून काढले. एकेरी धाव खात्यामध्ये ऍड होईल. चांगल्या दर्जाचा खेळ आपण पाहतोय. कशा रीतीने खेळ करायचा 20 धावांचा पाठलाग करत असताना सेन्सिबल क्रिकेट आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 6 चेंडूवरती 6 सिंगल आलेत. षटक क्रमांक 1 संपलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा धावफलकावरती लागले टीम किंजल 11. कमॉन डिझे. चला, पहिल्या 6 चेंडूमध्ये 6 धावा आल्या. मॅच इक्वेशन येणारे 18 आणि अजून देखील 14 धावांची गरज असेल. षटक क्रमांक 2 MJ याच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. चेंडूला जास्त करून वळण देण्याची क्षमता या गोलंदाजाक आहे. तोच MJ आता षटक क्रमांक 2 मध्ये आलाय. लोएस्ट स्कोरिंग मॅच 20 धावांचा पाठलाग करत असताना 7 चेंडूमध्ये 7 धावा आतापर्यंत टीम किंजल 11. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. डॉट आलाय. स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये चेंडूला अडवलंय. लेट कट, अंतिम क्षणाला चेंडूला ओळखलं आणि फक्त सॉफ्ट आणि नरम हाताने चेंडूला खेळून काढलंय. यावेळेस काय ऑन साईडला घुसून फक्त चेंडूला दिशा दिले. एकेरी धाव खात्यामध्ये ऍड होईल. संत गतीने सुरुवात. अजूनही एका मोठ्या फटक्याच्या आहारी गेले नाहीयेत. कशा रीतीने खेळ करायचा, 20 धावांचा पाठलाग कशा रीतीने खेळायचा, कॅल्क्युलेशन क्रिकेट आपण मैदानाच्या आतमध्ये या 2 सलामीवीरांकडून पाहतोय. 15-12 इक्वेशन मॅच मध्ये. हो, यावेळेस काय फक्त एकेरी धाव खात्यामध्ये ऍड होईल. उर्वरित 2 चेंडूचा अजून देखील खेळ बाकी असेल. लाईव्ह स्क्रीनवरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा एकेरी धाव खात्यामध्ये ऍड होईल. 11 चेंडूचा खेळ झाल्याने 10 सिंगल आतापर्यंत या 2 सलामीवीरांनी काढलेत. 1 टू गो. अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. ड्राईव्ह केला क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल. तद्वर 1 कंप्लीट होईल. सामना थांबवायचा आहे. चला, तिसरे षटक प्रगतीपथावरती असताना संदेश षटक क्रमांक 3 मध्ये आलाय. लेट कट चेंडूला फक्त खेळून काढले. एकेरी धाव खात्यामध्ये आवडेल. मॅच इक्वेशन सामना थोडासा सोपा झालाय टीम किंजल 11 साठी. येणारे 10 आणि फक्त 6 धाव्यांची गरज असेल. धावफलकावर धावा लागलेत 14 धावा. 2.2 चेंडूचा खेळ झाला म्हणजे बॉल टू इक्वेशन आतापर्यंत खेळ केलाय. ओहो, यावेळेस काय नरम हाताने फक्त डिफेन्सिव्ह मोड. तितक्याच चांगल्या दर्जाची सुंदर आणि मिद विकेट आपण मैदानाच्या आतमध्ये 2 सलामीवर खेळपट्टीवरती आलेत. मोठा फटका अजून एकही आला नाहीये. 15 सिंगल आतापर्यंत किंजल 11च्या खात्यामध्ये आपण पाहतोय. टॅपच्या साहाय्याने खेळून काढलेला चेंडू एकेरी धाव खात्यामध्ये ऍड होईल. 16 धावा धावफलकावरती लागले. देणाऱ्या 8 चेंडूमध्ये 4 धाव्यांची गरज. लाईव्ह स्क्रीनवरती आपण मॅच इक्वेशन पाहतोय. नेस्टरच्या साथीनं धीरज क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल. 2 गाड्या एकाच ट्रॅक वरती आलेत. धीरजला मैदान सोडावं लागतंय. पहिल्या विकेटचं पतन. फलंदाज बाद. डीजे. सामना चालू करायचं. ड्राईव्ह केला. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड.
फक्त एकेरी धाव खात्यामध्ये ऍड होईल. एकेरी धावेने खाता वाढेल संघाचं. 18 धावा धावफलकावरती लागलेत. चला 3 षटक संपले. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 18 धावा धावफलकावरती लागले. येणारे 6 आणि 2 धाव्यांची गत औपचारिकता बाकी सामन्यामध्ये. 6-2 दिवेश ॲज अ कर्णधार म्हणून गोलंदाजीमध्ये आलाय. 6-2चं इक्वेशन. सामना सोपा असेल किंजल 11 साठी. 6-2चं इक्वेशन. अटॅकिंग फील्ड, क्लोज एन्काउंटर, निर्धाव चेंडू. अजून जर 2 चेंडू निर्धाव आले तर सामना ऑन होईल. येणारे 5, 2 धाव्यांची गरज. मोठा फटका, मोठा फटका. धावजीच्या रूपामध्ये फलंदाज नेस्टरला मैदान सोडावं लागतंय. विकेटचं पतन, बिग विकेट, फलंदाज बाद.